नमस्कार. पिंपळनेर हादरले. लग्न समारंभात रक्तरंजित हल्ला, तिघांचा मृत्यू, महिलांचा आक्रोश, जिल्ह्यात संतापाची लाट. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील घोडेमाळ येथे एका आनंदाच्या लग्न समारंभाचे रूपांतर थेट रक्तरंजित रणांगणात झाले. विजय गिरी गोसावी यांच्या मुलीच्या लग्नावर गुजरातमधील सोनगड येथील संशयितांनी नियोजनबद्ध हल्ला चढवत तिघांची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण धुळे जिल्हा हादरून गेला आहे. धमक्यांपासून थेट खुनापर्यंत विकृत मानसिकतेच्या कळस. या लग्नाला सुरुवात होण्याआधी दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी सोनगड येथील काही संशयितांनी सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस ठेवून उघड धमक्या दिल्या होत्या. तुम्ही लग्न कसे करता ते आम्ही पाहतोच, अशा उर्मट आणि उघड इशाऱ्यांनी वातावरण आधीच तापले होते. लग्न समारंभात धारदार चाकूंनी हल्लाच, पाहुण्यांवर थेट मृत्यूचा मारा. आज लग्न समारंभ सुरू असतानाच सोनगड येथील संशयित आरोपींच्या तोडकात धारदार शस्त्रे घेऊन लग्नस्थळी घुसला. त्यांनी थेट लग्नात विघ्न घालत पाहुण्यांशी वाद घातला आणि क्षणार्धात तलवारी, चाकू आणि तीक्ष्ण हत्यारांनी अंधाधुंद हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात सुरेश सुपुडूगिरी गोसावी, साहिल सुरेशगिरी गोसावी, देवा रवींद्र पवार यांच्यावर निर्दयीपणे वार करण्यात आले. रक्ताच्या थरड्यात पडलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच या तिघांनी प्राण सोडले. पंकज अशोक गिर गोसावी, सागर मोजगिर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आनंदाचे रूपांतरात शोकसभेत महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा संताप. जिथे मंगलाष्टके घुमायला हवे होते तेथे आता रडण्याचे आवाज घुमत होते. मुलींच्या लग्नातच मृत्यूचे सावट पसरल्याचे संपूर्ण परिसरात सुन्न झाला आहे. महिलांनी रुग्णालयात आक्रोश करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आमच्या लेकरांना मारणाऱ्यांना फाशी द्या, अशी संतप्त मागणी नातेवाईकांनी केली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांसह धुळे जिल्हा पोलीस उपाधीक्षक संजय बाबडे आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तसेच साक्री मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावित यांनी रुग्णात धाव घेत नातेवाईकांचे सांत्वन केले. संपूर्ण जिल्ह्यात संताप. प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह. उघड धमक्या दिल्यानंतरही सुरक्षा का देण्यात आली नाही? आरोपी इतक्या सहज शस्त्रांसह लग्नात कसे घुसले? पिंपळनेरमध्ये घडलेली ही घटना केवळ 3 व्यक्तींचा मृत्यू नाही, तर ती कायदा सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. लग्नाच्या मांडवात रक्त सांडणाऱ्या या नराधमांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी संतप्त मागणी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून होत आहे.